गढ़चिरौली जिले के चामोशी तहसील में मौजूद कृष्णापुर में बिजली गिरने से एक बैल की मृत्यु हुई। इसकी जानकारी मिलने पर सांसद नामदेव किरसान के साथ अन्य कांग्रेस के पदाधिकारियों ने जाकर उन्हें सांत्वना दी तथा इस किसान को नुकसान भरपाई देने की मांग भी इस मौके पर सांसद नामदेव किरसान ने की। नागभीड़ तहसील के घोड़ाझरी सिंचाई विभाग गोविंदपुर अंतर्गत आने वाले गट क्रमांक 430 आरजी 27.18 मामा तालाब चारगांव माना के तालाब के गेट और कैनल पूरी तरह से नादुरुस्त है। संबंधित विभाग के कार्यकारी अभियंता को इस बारे में शिकायत की गई, फिर भी किसानों की इस गंभीर समस्या की ओर ध्यान नहीं दिया गया। इस तालाब के खरीफ और रबी ऐसे दोनों ही फसल किसान लेते हैं, लेकिन इस तालाब को 2 गेट और 2 कैनल होकर वह पूरी तरह से टूटी हुई अवस्था में है, जिससे किसानों के खेती को पानी देते समय परेशानी होती है। साथ ही अंतिम किसानों को पानी नहीं पहुँचने से किसानों की फसल पानी के कारण मर जाती है। इन सभी किसानों की ओर से विनती की गई है कि गेट और कैनल दुरुस्ती जल्द की जाए। कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपुर इन्हें प्रत्यक्ष मिलकर किसानों के चारगांव माना तालाब के गेट और कैनल दुरुस्ती की 3 वर्षों से शिकायत की जा रही है, लेकिन अधिकारी निधि उपलब्ध न होने का कारण बताते हुए इस ओर अनदेखी कर रहे हैं। इस दौरान सीटीवी प्रतिनिधि परिमल मदनकर ने पूर्व भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम से इस संदर्भ में जानकारी ली, तब उन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। आता नुकत्याच 8 दिवसापासून सतत वृत्तपत्रामध्ये बातमी येतच आहे की घोड़ाझरी पाटबंधारे विभागामध्ये चारगांव माना तलाव हा येतो आहे आणि पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। वारंवार सूचना देऊनही बघा, आता आज आपण बघू शकता की 2 या तलावाला दोन्ही प्रकारचे गेट आहेत। दोन्ही गेट हे नादुरुस्त आहेत आणि शेतकऱ्याला दोन्ही सीझनमध्ये रब्बी आणि खरीप पिकाचं हे भाताचं पीक मुख्यतः इकडे पिकवलं जातं आणि त्या पाण्यासाठी शेतकऱ्याला वणवण करावी लागते आणि इकडे दोन्ही गेट फुटलेले आहेत आणि नादुरुस्त आहेत। याबद्दल आपण आज माजी भाजपा तालुका अध्यक्ष होमदेवजी मेश्राम यांच्याकडून आपण नुकतंच जाणून घेऊया। नमस्कार। गोविंदपूर विभागामध्ये जे सिंचाई विभागाचं पाटबंधारे विभागात सिंचाई विभाग त्याचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये त्या विभागाच्या मार्फतीनं हे चारगांव माना एक तलाव आहे। चारगांव माना व्यतिरिक्त असे 5 तलाव येतात। वलनी एक, चारगांव माना, उसराणमेंढा, सावरगाव व इतरचे 5 तलाव या विभागामध्ये येत असतात। हे इंग्रजकालीन तलाव आहेत। या इंग्रजकालीन तलावामध्ये या चारगांव माना तलावाचे गेट पूर्णतः फुटलेले आहेत। या तलावाला 2 गेट असून या तलावाला पाण्याची व्यवस्था रब्बी आणि खरीप पिकाला होत असते। या रब्बी पिकामध्ये या तलावाचं अर्ध पाणी वाहून गेल्यामुळे ते रब्बी पीक आहे, उन्हाळी पीक म्हणतात याला, ते पूर्णतः म्हणजे आपल्याला जे सांगावंसं वाटते की जे पाणी आहे अर्ध गेल्यामुळे पीक जे आहे ते कमी झालेलं आहे आणि पूर्ण बुडालेलं आहे पीक। शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो। इथे पाट जर पाहिलं तर पूर्ण मोठमोठे होलं पडून गेलेले आहेत। त्या पाटाला जे होलं आहेत ते सुद्धा नादुरुस्त आहेत। त्याच्याकडे कुणाचं या विभागाचं लक्ष नाही। वारंवार मी 3 वर्षापासून सतत या विभागाशी कार्यकारी अभियंता आहेत। अनेक कार्यकर्ते बदलून गेले, आता हे पुन्हा नवीन आले। कालच मी सिंग साहेबाशी फोनवरून बोललो, त्यांनी सांगितलं आपल्याला का तातडीने जे काही करता येईल ते करू असं आश्वासन दिलं, परंतु मला त्यांच्यावरती विश्वास नाही आणि हे काम स्वतः शेतकरी करतात। पाट जे दुरुस्तीचं काम आहे ते स्वतः JCB लावतात, स्वतः शेतकरी उपसतात, पण त्या विभागाचं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे माझी विनंती आहे शेतकऱ्याकडून की हे जे कॅनल आहे ते आता पाणी आलं का हे पूर्ण वाहून जाते बाहेर। शेतकऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही, खरीपाच्याही पिकाला होत नाही आणि रब्बीच्याही पिकाला होत नाही। या तलावाचे खरीप आणि रब्बी अशी 2 पिकं घेत असतात शेतकरी। त्यामुळे माझी विनंती आहे आणि शासनाला सुद्धा विनंती आहे की तातडीनं हे दुरुस्तीचं काम करावं अशी माझी विनम्र विनंती आहे। सीटीवी के लिए प्रतिनिधि परिमल मदनकर की रिपोर्ट।